तर देवघर असं सुंदर फुलांनी जेव्हा सजलेलं असतं ना, तर किती सुंदर आणि आकर्षक वाटतं. तर चला आज जी काही फुलं मला मिळाली आहे त्याच्यातून आपण कसं देवघर सजवायचं ते बघूया. तर मला बघा 2 प्रकारची इथे शेवंती मिळाल्या होत्या, गुलाबी आणि सफेद कलरची. आणि घरी आबोली एवढी फुलली होती की त्याचा बघा छान असा गजरा पण तयार केला. आणि आपल्या निशिगंधाच्या फुलांच्या वेण्या. तर खरं सांगते देवघर ना असं फुलांनी खूप छान सजतं ना, तर बरं वाटतं. तर आज बघा सगळ्यात देवींना संपूर्ण वेण्या करून घेतल्या. आणि स्वतःच्या हाताने जो म्हणतात ना वेणी करून देवीला घालण्याचा जो एक आनंद असतो ना, तो काही वेगळाच असतो. तर बघा छान अशा देवींना सगळ्या वेण्या घातल्या. त्याच्यानंतर कलशावर बघा आबोलीचा गजरा होता तो ठेवला. तर देवघर बघा किती छान दिसतं ना. आणि खरं सांगते ताज्या फुलांचा जो सुगंध असतो ना, त्याच्यामुळे आपलं मन म्हणतात ना घरातलं वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं, मनाला पण खूप आल्हाददायक वाटतं. तर कसं वाटतंय बघा माझं देवघर, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.